नमस्कार, मी सारिका. यावर्षी संक्रांतीनिमित्त नवीन काहीतरी ट्राय केलं होतं. नोजपिन घेतली होती. खूप सुंदर अशी नोजपिन दिसत होती आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. सकाळी मी काय केलं तर थोडीशी सिंपल साडी घातली, कारण स्वयंपाक करायचा होता आणि स्वयंपाक करत असताना आपली साडी पूर्ण खराब होते. आपल्या लक्षात येत नाही आणि काय होतं, आपण हात धुतला वगैरे काय केलं की आपण हात लगेच साडीला पुसतो आणि पूजेला जायला म्हणजेच ओवसायला जायला खूप उशीर होता, कारण 3 ते 5:30 या दरम्यान आपल्याला ओवसायला जायचं होतं. त्यामुळं घरातली सगळी पूर्ण स्वच्छता करून घेतली, म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतली. गालीचा काढला, गालीचा धुवून घेतला, त्यानंतर फरशा पुसून घेतल्या, पूर्ण खालचा वरचा मजला पूर्ण पुसून घेतला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला घातलं. अगोदर देवपूजा करून घेतली आणि मग नंतर स्वयंपाक करत असताना सुरुवातीला पुरणाचंच करून घेतलं आणि बाकीचं मग तळणीनंतर शेवटी तळलं. आणि यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं झालं की ओवसायला जायच्या अगोदर बाकीच्या घरातले सगळे जेवले, म्हणजे सगळ्यांना जेवायला वाढलं, मुलांना ह्यांना जेवायला वाढलं आणि जेवण झाल्यानंतर मग परत मी ओवसायला गेले. आणि घरामध्ये पुरणाचा स्वयंपाक केला की भरून वाटतं, म्हणजे परिपूर्ण स्वयंपाक केल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळेच त्या सणाला शोभा येते. बाकीचं आपण जे काही जेवण करतो त्याच्यात काय एवढं विशेष वाटत नाही. आणि आमच्या गावामध्ये असं आहे की विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात अगोदर न जाता मारुतीच्या मंदिरात जातात, त्यामुळे मारुतीच्या मंदिरात गेले आणि तिथे मारुतीच्या मंदिरात जाऊन राम, सीता, लक्ष्मण यांचं मंदिर आहे साईडला, तिथे आधी ओवसलं आणि त्यानंतर मारुतीला ओवसले आणि त्यानंतर जे गावातलं रुक्मिणीचं मंदिर आहे, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. कारण आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपण नाही गेलं तरी चालते, परंतु विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाणं महत्त्वाचं असतं, कारण या ठिकाणीच आपण काय करतो तर आपला खण बदलतो. आणि या ठिकाणी आपण माता रुक्मिणीला काय करतो तर जो चुड्याचा जोड असतो तो तिला अर्पण करतो. त्यामुळे त्या मंदिरात जाणं गरजेचं होतं. खूप गर्दी होती तरीही मी नंबरला थांबले, म्हणजे आणि 5 ते 10 मिनटामध्ये मी तिथपर्यंत मंदिरापर्यंत पोहोचलेही, म्हणजे 10 मिनटात माझा नंबरही आला आणि व्यवस्थित अशी मी सगळी परिपूर्ण पूजा केली. अगोदर रुक्मिणी मातेला ओसून घेतलं, त्यानंतर जे आपण वाण नेलं असतं ते वाण वाहिलं, त्यानंतर जे चुड्याचा जोड असतो तो चुड्याचा जोड तिथे वाहिला आणि खण बदलून घेतला. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेलो आणि महादेवाच्या मंदिरातही तिथेही ओवसाला हे केलं आणि तिथं गर्दी कमी असल्यामुळे बऱ्याच बायकांना ओवसाला मिळालं, म्हणजे एकमेकींना बसायला वेळ मिळाला. घरी आल्यानंतर तुळशीला ओवसला आणि त्यानंतर घरामध्ये दिवाबत्ती केली आणि खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि खरंच सणाच्या दिवशी आपल्या घरामधलं वातावरण एकदम वेगळंच होऊन जातं. एक आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते. आणि त्यानंतर काय केलं, सगळ्यात शेवटी जी ज्वेलरी होती ती ज्वेलरी काढली आणि त्यानंतर निवांत थोडा वेळ बसले. अशा प्रकारे माझा आजचा दिवस खूप सुंदर गेला.